आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदी शहांना सवाल करण्यात आलेत। हल्ल्याचा बदला घेणार पण कसा असा सवाल सामनातनं केलाय। इंदिरा गांधींनी पाकला जन्माची अद्दल घडवली होती असा संदर्भ यावेळेला देण्यात आलाय। उरी पुलवामा नंतरही बदला घेण्याबाबत भाषणं झाली होती, तेव्हा असं सांगितलं की पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं असून पाकड्यांना जन्माची अद्दल घडली आहे, मात्र तसं झालेलं नाही असंही सामनातनं म्हटलंय आणि काही सवाल उपस्थित केलेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सामन्यातनं काय सवाल उपस्थित केलेत। बदला घेणार पण कसा? पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातनं देश अद्यापही सावरलेला नाही। काश्मीरमधनं दहशतवाद आम्ही संपवला असा प्रचार झाल्यामुळे देशभरातनं 25 लाख पर्यटक काश्मीरला पोहोचले आणि हे अघटित घडलं। काश्मीरात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि अश्रूंचा बदला घ्या, पाकिस्तानला अद्दल घडवा असा जनआक्रोश आहे। तर पहलगाम हल्ल्यानं सरकारी दाव्याचा फुगा फुटल्यानं या विषयाचं राजकारण करू नका असं ते बोलू लागलेत। उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बदला घेऊ, अद्दल घडवू अशी भाषणं झाली। संसदेत आणि जाहीर सभांमधनं मांड्या ठोकल्या। उरीचा बदला म्हणून पाकव्याप्त काश्मीरवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। तेव्हा असं सांगितलं की पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं असून पाकड्यांना जन्माची अद्दल घडली, पण तसं झालं नाही। इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली होती। 1971 साली थेट युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तरीही पाकड्यांचे शेपूट वाकडच राहिलं। आता मोदी सरकार नक्की काय करणार आहे? सरकारनं कृती करावी, प्रचार करू नये, हे एवढं पथ्य पाळलं तरी खूप होईल असं म्हणत सामनानं एक सल्लाही दिलाय आणि काही सवाल उपस्थित केलेत।